तळसंदे इथल्या डॉक्टर डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात राबवण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए.के. गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना दिली. याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर सुहास पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर ए.के. गुप्ता यांनी जग आता एआयच्या माध्यमातून क्रांती घडवत असताना डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या कृषी विभागात विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध करून दिल्याचं सांगितलं. या टेक्नॉलॉजीचं भांडार विद्यार्थ्यांसाठी खुलं केल्यानं या ठिकाणचे विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी झेप घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 21 वर्षांपूर्वी 38 विद्यार्थ्यांना घेऊन सुरू झालेल्या या संस्थेत आता जवळपास 7,000 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचं डॉक्टर गुप्ता यांनी सांगितलं. प्राचार्य डॉक्टर सुहास पाटील यांनी या कृषी महाविद्यालयात अत्युच्च दर्जाचं शिक्षण मिळाल्यानं येथून दरवर्षी IIT सारख्या संस्थेत विद्यार्थी जात असल्याचं सांगितलं. इस्रायल, नेदरलँड, थायलंड या ठिकाणी उच्च शिक्षणासाठीही विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. सध्या महाविद्यालयाचे 22 विद्यार्थी वेगवेगळ्या देशात शेतीविषयक आधुनिक शिक्षण घेत असून 19 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. या महाविद्यालयात AI अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतीमध्ये नवीन क्रांती घडवण्यासाठी विद्यार्थ्यांची जडणघडण करण्यात येत असल्यानं कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून शेतकऱ्यांचं जीवनमान निश्चितपणे उंचावण्यासाठी मदत होणार असल्याचं प्राचार्य डॉक्टर सुहास पाटील यांनी सांगितलं. यावेळी प्राध्यापक PD उके, इंजिनियर राजेंद्र खानोलकर, अमोल गाताडे, प्राध्यापक योगेश शेटे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते.